नमस्कार, मी जाई माझ्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। मुंबईच्या रस्त्यावर मिळणारी फेमस डिश म्हणजे तंदुरी चिकन। पण हेच जर तंदुरी चिकन आपल्याला घरी बनवता आलं तर ही रेसिपी मी तुम्हाला सोपी करून दाखवणार आहे। तंदुरी चिकन आणि त्याच्याबरोबर खाल्ली जाणारी पुदिन्याची चटणी। चला चालू करूया। आपल्याला आधी चिकनला मॅरिनेट करून घ्यायचे। त्याच्यासाठी हे जे चिकन आहे त्याला घेऊन अशा चिरा मारणार आहोत, म्हणजे आपलं जे मॅरिनेशन आहे ते अगदी आतपर्यंत जाईल। आता ह्याच्यामध्ये आपण पहिल्या मॅरिनेशनसाठी घालून घेऊया लसणाची पेस्ट, आल्याची पेस्ट, आणि आता आपण ह्याच्यामध्ये घालूया लिंबाचा रस। ह्याच्यामध्ये आपण घालून घेऊया मीठ आणि ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। पहिलं मॅरिनेशन लावल्यानंतर आपण ह्याला 30 ते 40 मिनिटं बाजूला ठेवणार आहोत। आपलं पहिलं मॅरिनेशन तर तयार आहे। दुसऱ्या मॅरिनेशनसाठी एका बाउलमध्ये घेऊया हा दह्याचा चक्का। याला साधारणपणे आपण 3 ते 4 तास मलमलच्या कपड्यामध्ये घालून घट्ट बांधून ठेवलंय, म्हणजे त्याचं सगळं पाणी निघून गेलेलं आहे। त्याचबरोबर आपण आता ह्याच्यामध्ये घालूया गरम मसाला पावडर। माझ्याकडे हे रेड चिली फ्लेक्स आहेत। तुम्हाला जर थोडंसं तिखट तंदुरी चिकन बनवायचं असेल तर तुम्ही हे घालू शकता। काश्मीरी मिरचीची पावडर आहे, ही फार तिखट नसते पण त्याचा रंग फार छान येतो। आणि त्याचबरोबर काश्मीरी सुक्या मिरच्यांची पेस्ट बनवून घेतली आहे। ह्याच्यातल्या सगळ्या बिया काढून त्याला थोडा वेळ पाण्यामध्ये भिजत घालायचं आणि त्याच्यानंतर मिक्सरमधून वाटून घ्यायचं। ही जी पेस्ट आहे ती पण आपण साधारण 1.5 चमचा घालूया। ह्याच्यामध्ये घालूया थोडा चाट मसाला, थोडंसं काळं मीठ आणि थोडं साधं मीठ। ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता हे जे दही आहे ते शिजल्यानंतर फाटतं, तर ते फाटू नये म्हणून आपण ह्याच्यामध्ये बेसन घालणार आहोत। पण बेसन असं कच्चं घालायचं नाही आहे, तर त्याला तेलात थोडंसं परतून घालायचं आहे। त्याच्यासाठी एका पॅनमध्ये आधी आपण तेल गरम करून घेऊया। त्याच्यामध्ये घालूया थोडंसं बेसन आणि चिमूटभर ओवा। ह्याला अगदी बारीक गॅसवर छान भाजून घ्यायचं आहे। आपलं बेसन छान भाजलं गेलं आहे। गॅसला बंद करूया आणि हे मिश्रण या दह्याच्या मिश्रणामध्ये टाकून घेऊया। याला एकदा परत मिक्स करून घेऊया आणि हे जे दुसरं मॅरिनेशन आहे ते आता आपण चिकनमध्ये घालून घेऊया। आपलं हे जे दुसरं मॅरिनेशन आहे त्याला आता आपण ह्या चिकनमध्ये घालून घेऊया। पण कोणत्याही प्रकारचा याच्यामध्ये रंग घातलेला नाही आहे। जो ह्या तंदुरी चिकनला रंग येणार आहे तो काश्मीरी मिरचीमुळेच येणार आहे। आणि हे दुसरं मॅरिनेशन घालून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण घालूया कच्चं मोहरीचं तेल। आता ह्याला व्यवस्थित मिक्स करूया आणि मिक्स केल्यानंतर साधारणपणे तासभर बाजूला ठेवून देऊया। आता ह्याला आपण ओव्हनमध्ये बेक करणार आहोत, पण ओव्हनमध्ये टाकण्याच्या आधी ह्याला थोडंसं आपण पॅनमध्ये परतून घेणार आहोत, म्हणजे त्याला छान रंग येईल आणि नंतर ओव्हनमध्ये टाकून शिजवून घेऊया। तर पॅनमध्ये शिजवून घेण्यासाठी आधी याच्यामध्ये टाकूया थोडंसं तेल। तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये आपण हे चिकन ठेवूया आणि दोन्ही बाजूंना छान रंग येईपर्यंत शिजवून घेऊया। चिकनला एका बाजूने रंग आला की याला आपण उलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूला पण रंग येईपर्यंत वाट बघूया। चिकनला दोन्ही बाजूनी रंग आला की ह्याला बेकिंग ट्रेवर टाकूया। चिकन आपलं पॅनमध्ये शिजवून तयार आहे। आता ह्याला ओव्हनमध्ये टाकूया आणि 200 डिग्री सेंटीग्रेडवर 10 ते 15 मिनिटं शिजवून घेऊया। आपलं चिकन आता ओव्हनमध्ये शिजते तोपर्यंत पुदिन्याची चटणी बनवून घेऊया। त्याच्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये पुदिन्याची आपण पानं काढून घेऊया। पुदिन्यानंतर ह्याच्यामध्ये टाकूया थोडीशी कोथिंबीर, मिरची, आल्याचा तुकडा, लसूण, लिंबाचा रस, मीठ, थोडंसं दही आणि जिरे। आता ह्या सगळ्या इन्ग्रेडियंट्सला आपण पाणी न घालता वाटून घेणार आहोत। आपण ह्याच्यामध्ये दही घातलेलं आहे त्याच्यामुळे अजून पाणी घालायची काही गरज नाही आहे। आपली चटणी रेडी आहे। ह्याला आपण चिकन बरोबर सर्व करून घेऊया। चिकन तंदुरी आणि पुदिन्याची चटणी दोन्ही तयार आहे। चिकन बेक होत असताना आपण ह्याला वरतून थोडंसं बटर लावलंय, म्हणजे चिकन छान ज्युसी राहतं।
आणि बेक केल्यानंतर ह्याच्यावरती आपण टाकणार आहोत चाट मसाला आणि याला कांदा आणि पुदिन्याच्या चटणीबरोबर सर्व करणार आहोत. जर दोन्ही रेसिपीज आवडल्या असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. For more such delicious recipes, stay tuned to Sanjeev Kapoor Khazana.